हाय, हॅलो, नमस्कार. मी आरती महामुनी, आपली समुपदेशक. आज आपण चर्चा करणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आणि तो म्हणजे मानसिक आरोग्य. तर मानसिक आरोग्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर मला असं वाटतं की आजकालच्या जमान्यात मानसिक आरोग्याला अतिशय महत्त्व आलेलं आहे किंवा आपण त्याच्याकडे प्रायोरिटी मानसिक आरोग्यालाही दिली पाहिजे. फर्स्ट प्रायोरिटी शुड बी मेंटल हेल्थ. तर आजकालचं आयुष्य हे इतकं धकाधकीचं झालेलं आहे, इतकं फास्ट लाईफ आपण म्हणू शकतो की झालेलं आहे. पूर्वीचं आणि आत्ताचं जर का आपण कंपेअर केलं तर आपण इझिली आपल्याला फरक कळून चुकतो की पूर्वीचं आयुष्य कसं होतं आणि आत्ताचं कसं आहे. तर आताचं जे आयुष्य आहे किंवा आत्ताचं जे आपलं सगळ्यांचंच इन जनरल सर्वांचंच जे लाईफ आहे, तर ते खूप असं स्ट्रेसफुल झालं आहे. प्रत्येक गोष्टीत स्ट्रेस निर्माण झालेला आहे. कारण टेक्नॉलॉजी आलेली आहे. पूर्वी टेक्नॉलॉजी अ, काहीच नव्हती असं आपण म्हणू शकतो. पण आता टेक्नॉलॉजी इतकी जबरदस्त वाढलेली आहे, की सगळीकडे टेक्नॉलॉजीचा वापर आहे, सोशल मीडिया वाढलेला आहे. तर या सगळ्या गोष्टी पूर्वी नव्हत्या. तर या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट किंवा ओव्हरऑलच आपलं आपण म्हणू शकतो, की आपलं जे फॅमिली लाईफ आहे किंवा आपलं जे वर्किंग आहे किंवा म्हणजे आपण जिथे जॉब करत असतो ते वर्क लाईफ आहे. तर फॅमिली लाईफ, वर्क लाईफ इन जनरलच सगळा स्ट्रेस आपल्या आयुष्यात हा वाढलेला आहे. मग तुम्ही लहान शाळेत जाणारं मूल असू किंवा तुम्ही अशा स्टुडंट असं शाळेतले किंवा कॉलेजमधले किंवा वर्किंग प्रोफेशनल्स आहात किंवा तुम्ही गृहिणी असाल, तर मी असं म्हणत नाही आहे की गृहिणी आहे तर मग तिला स्ट्रेस नाही आहे आणि तुम्ही नोकरी करताय तर तुम्हाला खूप स्ट्रेस आहे किंवा मग व्हाईस वर्सा. तर असं काहीच नाही आहे. कुणीही आजकाल व्यक्ती तुम्ही घ्या, लहानापासून मोठ्यांपर्यंत, लहानांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत, तर सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या गोष्टींचं टेन्शन आहे किंवा स्ट्रेस आहे असं म्हणू शकतो. साधं उदाहरण आपण लहान मुलांचं जर का घेतलं तर आपलं आपलं बालपण हे किती सुंदर आणि किती छान प्रकारे गेलं हे सगळ्यांना माहितीच आहे. पण आपल्यासारखंच बालपण आता आपल्या मुलांचं आहे का? किंवा आजकालची जी जनरेशन आहे, तर त्या आजच्या पिढीचं बालपण आहे का? तर नाही. तर आजकालच्या पिढीच्या हातात हा मोबाईल आलेला आहे आणि त्या मोबाईलमुळं सगळं बालपण हे हिरावून घेतलेलं आहे. प्लस आपण जर का शाळेचं रुटीन बघितलं, तर शाळेमध्ये सुद्धा जो काही सिलेबस आहे, तर तो त्याची जी डिफिकल्टी लेवल आहे ती खूप वाढलेली आहे. आपण सीनियर के-जीच्या, ज्युनियर के-जीच्या मुलांचा जर बघितलं तर केवढा अभ्यास आहे त्यांना. त्यांची जर बॅग तुम्ही त्यांचं वेट चेक केलं तर केवढी हेवी बॅग असते त्यांची आत्ता प्री प्रायमरीच्याच एजमध्ये. जेव्हा ते फर्स्टमध्ये जातात तर त्यांची बॅग ही त्यांना म्हणजे ती उचलत पण नाही, इतकी हेवी त्यांची बॅग असते. तर ओव्हरऑलच मला काय म्हणायचं आहे की हा ओव्हरऑल सगळा स्ट्रेस वाढलेला आहे. लहान मुलांच्या बाबतीत विचार करायचा झाला तर त्यांना बरोबर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीवर सुद्धा फोकस करणं म्हणजे मॅन्डेटरी झालेलं आहे. तर त्या मुलापेक्षा पालकांचीच खूप अशी त्यांच्यावर जबरदस्ती असते, की तू अभ्यासाबरोबर बाकीच्या गोष्टींमध्ये पण भाग घेतला पाहिजे. स्विमिंग पण आलं पाहिजे, ड्रॉइंग पण आलं पाहिजे, क्रिकेट पण आलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा स्ट्रेस किंवा लोड हा मुलांवर आहे किंवा इन जनरल आपण मोठ्यांचं पण जर का बघितलं तर सगळाच ओव्हरऑल स्ट्रेस हा वाढत चाललेला आहे. तर त्याच्यामुळं आपलं मानसिक आरोग्य आहे, तर या सगळ्या स्ट्रेसचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होत चाललेला आहे. तर ह्याचा विचार आपण गंभीरपणे केला पाहिजे आणि मग आपण आपल्या मानसिक आरोग्य जपण्यासाठी काय करतोय किंवा काही करतोय का? किंवा करायला पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार हा करणं गरजेचं आहे. तर मानसिक आरोग्य हे आपल्याला सांभाळणं गरजेचं आहे. तर तुम्ही म्हणाल आता म्हणजे काय? आम्हाला काही कळत नाही आहे. तर शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य ह्या 2 गोष्टी आहेत. शारीरिक आरोग्य जर का बिघडलं, तर आपल्याला ते लगेच कळून चुकतं, त्याची लक्षणं दिसतात आणि आपल्या ओव्हरऑलच आपल्याकडे बघून तर लगेच कळतं, की शारीरिक आरोग्य आपलं बिघडलेलं आहे. पण एखाद्या व्यक्तीकडे बघून आपल्याला लगेच कळतं का हो, की ह्याचं मानसिक आरोग्य बिघडलेलं आहे म्हणून? म्हणजे इतक्या इझिली कळतं का? जितक्या इझिली आपलं फिजिकल हेल्थ जेव्हा आपली खराब होते, तर लगेच कळतं. फॉर एक्झाम्पल सर्दी झाली किंवा ताप आला, तर आपल्याला लगेच कळतात ह्या गोष्टी आणि मग आपण लगेच काय करतो त्याच्यावर ॲक्शन घेतो. म्हणजेच काय, तर आपण लगेच डॉक्टरांकडे जातो आणि लगेच त्याच्यावर औषधोपचार करून आपण बरे होतो. पण मानसिक आरोग्य बिघडलं आहे हे आपल्याला लवकर लक्षातच येत नाही. म्हणजे मेन गोष्ट काय आहे मानसिक आरोग्याची, की ते लक्षात येणंच फार गरजेचं असतं आणि तीच येत नाही.
की मानसिक आरोग्य बिघडलेल्याची लक्षणं काय आहेत? तर तुम्हाला सतत तुम्ही काळजी करता एखाद्या गोष्टीची किंवा चिंता आहे तुम्हाला, सतत काहीतरी डोक्यात विचार चालू आहेत, ओव्हर थिंकिंग चालू आहे तुमचं किंवा तुमची सतत चिडचिड होती, राग येतोय तुम्हाला आणि तो कंट्रोल होत नाही आहे किंवा तुम्हाला झोप येत नाही, रात्रीची झोप उडाली आहे. तर ही सगळी लक्षणं आहेत की तुमचं मानसिक आरोग्य ठीक नाही आहे याची. किंवा लहान मुलांमध्ये बघितलं तर अभ्यासात लक्ष न लागणं. म्हणजे आपण बऱ्याच तक्रारी आपण बघू शकतो की जसं त्यांचं व्यवस्थित फोकस होत नाही अभ्यासावर किंवा कॉन्सन्ट्रेशन ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने होत नाही आहे, गोष्टी लक्षात राहत नाही आहे, शाळेत शिकवलेलं लक्षात राहत नाही आहे किंवा शिकवताना लक्ष लागत नाही आहे, दुसऱ्या गोष्टी मनात येत आहेत. तर हे सगळं आपल्याला ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी आपल्याला हे माहीत हवं आहे की ह्या सगळ्या गोष्टी मानसिक आरोग्याशी रिलेटेड आहेत. तर त्याच्याकडं आपण पूर्णपणे म्हणजे सिरियसली बघितलं पाहिजे आणि जेव्हा आपल्याला ह्या गोष्टींचा अंदाज येईल किंवा कळतील की ह्या गोष्टींचा परिणाम किंवा आपण दुष्परिणाम म्हणू शकतो की कसा आपल्या तब्येतीवर होत चाललेला आहे. त्यामुळं आपण खूप बारीक लक्ष हे आपल्या तब्येतीकडं ठेवलं पाहिजे. म्हणजेच आपल्या मानसिक आरोग्याकडं, आपल्या स्वतःकडं प्लस आपली मुलं असतील किंवा आपल्या आजूबाजूचे लोकं असतील, मित्रमंडळी असतील, तर ह्या सगळ्यांवर आपण म्हणजे त्यांच्या बिहेवियरवर किंवा मग त्यांचे इमोशन्स असतील, बिहेवियर असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर का आपल्याला बदल जाणवत असेल काहीतरी, की रुटीनपेक्षा काहीतरी वेगळं आहे, तर आपण समजू शकतो आणि त्याच्यावर आपण काहीतरी ॲक्शन घेणं गरजेचं आहे. नुसतंच लक्षात येऊन काही उपयोग नाही, की ठीक आहे आपल्याला असं वाटतं अरे हिची सारखी चिडचिड होती आहे आजकाल किंवा लहान मूल असेल तर सारखं चिडतोय किंवा त्याचं लक्ष लागत नाही आहे, लक्षात राहत नाही आहे, मार्क्स त्याचा परिणाम त्याच्या मार्कांवर होतोय, कमी मार्क येत आहेत. तर ह्या गोष्टी आपल्याला कळतात कधी-कधी. पण त्या म्हणजे त्याच्या मागचं कारण लक्षात येत नाही, की कुठेतरी ह्या गोष्टी मानसिक आरोग्याशी निगडीत आहेत किंवा आपण त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. तर चिडचिड होते नुसतीच. मग आपण चिडचिड होते तर मग त्याच्यावर काय ॲक्शन घेतोय? तर हे महत्त्वाचं आहे ना. तर मग आपण ह्याच्यावर ॲक्शन घेणं म्हणजे काय? तर तुम्हाला काही बदल जाणवत असेल, तर तुम्ही काउन्सिलरकडे जाणं गरजेचं आहे किंवा सायकॅट्रिस्टकडे जाणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये गैर काहीच नाही आहे. ज्या पद्धतीने समाजात आजकाल असं आहे, की आपल्याला जर काही होत असेल, तर एखाद्या काउन्सिलरकडं एखादी व्यक्ती गेली किंवा सायकॅट्रिस्टकडे गेली, तर लगेच असं विचित्र नजरेने बघणार किंवा वेगळे विचार करणार त्याच्या बाबतीत. अरे, काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा काहीतरी असं काय वेड लागलं आहे का वगैरे. तर हे असं काही नसतं. काउन्सिलरकडं जाणं म्हणजे खरंच आपल्यासाठी खूप फायदेशीर असतं. आणि काउन्सिलर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने या गोष्टीतनं बाहेर येण्यासाठी मदत करत असतात. तर डेफिनेटली म्हणजे मी सजेस्ट करेन, की जर का तुम्हाला असे काही बदल जाणवत असतील, तर तुम्ही नक्की काउन्सिलरकडे जा आणि काउन्सिलिंग घ्या आणि त्याचा नक्कीच फायदा होतो. तर काउन्सिलिंग म्हणजे काय आणि काउन्सिलिंगचे फायदे काय आहेत, तर हे मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर हा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा आणि तुमचे काही शंका असतील, प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. मी त्याची नक्की उत्तरं देईन आणि आपलं हे चॅनल तुम्ही नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, आपल्या नातेवाईकांबरोबर शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.